आणि यानंतर पुढची बातमी। राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा एकदा बैठक होतीये। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही महत्त्वाच्या घोषणा, काही महत्त्वाचे निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते, कारण लवकरच विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होईल आणि त्याआधी जास्तीत जास्त निर्णय आणि योजना घोषित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल। एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा कॅबिनेट बैठक बोलवण्यात आली आहे। कॅबिनेट बैठकीत नेमके काय निर्णय होतात याची उत्सुकता आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात एकाच आठवड्यात दुसरी मंत्रिमंडळ बैठक, कर्जमाफीसह अनेक निर्णय होणार। आचारसंहितेपूर्वी कर्जमाफी होणार। शेतकरी मित्रांनो, राज्यात एकाच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक। गेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे असे 38 निर्णय हे राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेले होते आणि आता पुन्हा आज एक मंत्रिमंडळ बैठक होणार आहे। त्यामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय हे होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आता सध्या येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अनेक मोठमोठे निर्णय घेत आहे आणि त्यातच 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने एक महत्त्वाची अशी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये 38 असे महत्त्वाचे निर्णय हे घेतले होते आणि आज पुन्हा एक महत्त्वाची अशी बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीसह अनेक मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, नेमक्या कोणकोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत त्याच्यावरती आपण व्हिडिओ अगदी सविस्तरपणे घेऊनच येणार आहोत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता ही लागणार आहे आणि या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकार अनेक मोठमोठे निर्णय घेणार आहे। त्यापैकीच काही निर्णय घेतलेले आहेत व काही निर्णय घेणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता या बैठकीमध्ये नेमकं सरकार कोणकोणते निर्णय घेते ते आता आपल्याला पाहायचंच आहे। जसे निर्णय घेईल तसे मी आपल्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।